मुलांनो, मी तुमच्या पुढे एक चित्र काढतो. मला ओळखून सांगा बरं. हे बघून कळलं का मी काय बनवत आहे? नाही? बरं, अजून थोडं बनवतो. काय थोडं थोडं लक्षात यायला लागलंय? बरं, अजून काढतो. अजून काढू. अरे वा 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 वा, बरेच मित्रांना लक्षात आलं मी काय काढत आहे. तर मी काय काढलं? एक घर. तुम्ही पाहिलं का मी कसं घर काढलं? मी फक्त जेव्हा छत काढली होती तेव्हा तुमच्या लक्षात आलं होतं का? नाही ना? आणि जसं जसं मी भिंत्या, दरवाजा, खिडकी आणि असं सगळं काढल्यावर तुम्हाला लगेच लक्षात आलं की हे काय बनवलंय मी? आपण काय बोलतो बरं? घर. बरोबर आहे. जसं तुम्ही ह्या चित्राला बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं की हे घर आहे. आणि का? कारण त्याच्यावर एक छत आहे, त्याला एक दार आहे आणि त्याला खिडकी आहे आणि आम्ही असं पाहतो. त्यामुळं चित्राद्वारे मी तुम्हाला काय दाखवलं? घर. पण बघा, आपण एक शब्द वापरतोय. काय बरं? घर. ते शब्द लिहून दाखवू? घ र घर. म्हणजेच जसं मी एका चित्राकडे बघून त्याचे फक्त छत बघून ओळखू शकत नाही ते घर आहे का, त्याचे मला खालच्या भिंत्या पण काढावं लागतील, दरवाजा पण काढावा लागेल, खिडकी पण काढावं लागेल. तसंच मला हे शब्दांमध्ये सुद्धा लिहिता येते आणि त्याला पण काही चित्र आहेत. घर. घर. मी तुम्हाला घर म्हणल्यावर पण लक्षात येतं ना? तसंच भाषेमध्ये आपल्याला एखादा चित्र शब्दांमध्ये काढता येतो आणि ते शब्द कशाचा बनलेला आहे बघा? एक अक्षर आणि दुसरा अक्षर, असे दोन अक्षर मिळून झाला घर. घर. घर म्हणजे हे चित्र.